षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ होतंय यावेळेस मुरबाड 11 MUCC संघाकडनं येतोय राहुल. या राहुलनं या मैदानावरती जबरदस्त कामगिरी केली आहे. राहुल सोमने यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी जबाबदारी कर्णधारानं राहुल या गोलंदाजाकडे दिली आहे. क्षमता खूप मोठी आहे या गोलंदाजाची. अगदी अचूक टप्प्यावरती फिरवणारे चेंडू त्याच्या माध्यमातून वारंवार या मैदानावरती टाकले गेलेत. रुपेश पाटील यावेळेस स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. लेट्स प्ले गेम ऑन. डेड बॉल यावेळेस घोषित केला जातोय. रनअप मध्ये व्यत्यय आला. स्वतःला सावरलं, थांबवलं. आणि यावेळेस राहुलला देखील कळलं असेल की ही विकेट्स मात्र नवीन बनवली गेली आहे. चांगली विकेट्स यावेळेस या मैदानावरती पाहायला मिळते. 2:30 वाजता पहिला चेंडू टाकला गेला आहे आणि नन्नू पाटीलच्या बॅटमधनं पहिला चेंडू आडव्या बॅटने उडवलाय. चेंडूला सीमारेषे पार आलेला हा धर्मवीर चषकामधला षटकार. काय फटका आणि काय सुरुवात आहे. दिवसाचा पहिला बॉल आखो टप्प्याचा बॉल होता आणि ती पर्वणी तर असणारच आहे फलंदाजासाठी, कारण जास्त वेग देखील नव्हता या बॉलमध्ये. हाफ ट्रॅकरचा पुरेपूर फायदा घेतलाय. कडक पुल शॉट डीप स्क्वेअर लेगला, तिकडे फिल्डर देखील नव्हता. 6 धावा पहिल्याच बॉलवर रुपेश पाटील उर्फ नन्नूच्या बॅटमधून. पहिलाच फटका आल्यानंतर क्षेत्ररक्षण हलवलं गेलंय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. यावेळेस मिड विकेटच्या दिशेला टार्गेट केलं गेलंय. सचिन चोरगेच्या डोक्यावरनं चेंडू निघून चाललाय. नन्नू पाटीलच्या बॅट मधनं निघालेला सलगचा दुसरा षटकार. कमालीची सुरुवात. हाही बॉल थोडासा लेंथ आपण बघितलं तर मागेच होती आणि त्याचा पुन्हा एकदा फायदा घेतलाय. ह्यावेळेला थोडा समोर फटका खेळला होता आडव्या बॅटनं. तिकडे फिल्डर देखील आहे वाईड ऑफ डीप मिड विकेट काऊ कॉर्नर रिजन मध्ये. सचिन स्वतः तिकडे उपस्थित होते, मात्र त्यांच्या आवाक्या बाहेर बॅक टू बॅक षटकार. काय सुरुवात केली आहे नन्नू पाटीलनं. जबरदस्त फटकेबाजी. हो, यावेळेस देखील फुल ऑफ लाईनचा चेंडू होता. थोडासा डाव्या एसटीच्या बाहेरचा हा चेंडू. हलकी अशी कट पाहायला मिळाली बॅटची आणि चेंडू मात्र घोषित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. एक सिंगल धाव येते. स्ट्राईक रोटेट होती. रुपेश परडे ऑन स्ट्राईक. क्विकर बॉल टाकण्याचा प्रयत्न झाला. खरं तर लाईन थोडीशी भरकटली होती, मात्र फलंदाज तिकडे ग्लान्स करत असताना डिक्लेअर झोनमध्ये बॉल केलाय. बॅट आणि बॉलचा स्पर्श होता, त्याच्यामुळे स्ट्राईक रोटेट झालेली आहे. अवांतरच्या रूपात जर डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेला, तिकडे धावा मिळाल्या तर मात्र स्ट्राईक रोटेट होणार नाहीये. हा देखील एक महत्त्वाचा नियम आहे या स्पर्धेमध्ये. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. फर्डेसाठी लॉफ्ट केलाय. उंच गेलाय, भरपूर उंच. अँड दिस विल टेक सम कॅचिंग. ओ व्हॉट अ कॅच. जबरदस्त झेल डीप मिड विकेटला. फलंदाज बाद. रुपेश फर्डे 0वर माघारी परततोय. झेल घेण्यासाठी मात्र दोन्ही क्षेत्ररक्षक, अगदी लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनचा डीप मधला क्षेत्ररक्षक देखील चेंडूवरती आला होता. तदनंतर सचिन चोरगे यांच्या माध्यमातून कॉल दिला गेला की हा झेल तुझ्यासाठी आहे निश्चितपणे. तदनंतर हात पुढे सरसवले गेले आणि झेल देखील टिपला गेला. कॉलिंग महत्त्वाची झेल घेत असताना आणि ती कॉलिंग महत्त्वाच्या क्षणाला सचिन चोरगे यांच्या माध्यमातून दिली गेली आणि कुणाल यानं मात्र अप्रतिम झेल टिपला. खूप चांगलं जजमेंट होतं कुणालचं. भरपूर दूरवरचं अंतर त्याने आपल्या डावीकडे जात असताना कापून काढलं होतं. इट वॉज अ स्कायर. अशा प्रकारचे झेल आपल्याला पाहायला सोपे वाटतात, पण ते पकडायला तेवढेच कठीण असतात. सर, बऱ्याचदा असं देखील झालं की चेंडू जेव्हा हवेमध्ये उंचावरती जातो त्यावेळेस हवेच्या चोकामध्ये थोडासा टर्न देखील हवेमध्ये मिळालेला असतो आणि तो जज करणं थोडंसं कठीण असतं. परंतु यावेळेस चांगला झेल टिपलेला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आत एंटर होतोय. इन ॲट क्रमांक 3 वरती यावेळेस मयूर दिनकरची चॉईस केली गेली आहे NP स्पोर्ट्स बी संघाकडनं. NP स्पोर्ट्स शहापूर ए संघ आजच्या या पहिल्या मॅचमध्ये टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना आपण बघतोय. मयूर दिनकर क्लासिक प्लेयर आहे. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्यासाठी तो प्रसिद्ध आहे. हो, आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल होता. चांगला वेग आणि अँगलचा देखील चांगला वापर केलाय. बॅट बॉलच्या वरून फिरलेली आहे. बॉल बरोबर बॅटच्या थोडासा खालून निघून गेलाय विकेट कीपरचा वेध घेत असताना. बघा, पुन्हा एकदा लक्षात घ्या, प्लेयर्स पेव्हिलियनमध्ये डगआउटमध्ये
प्लेयर्स व्यतिरिक्त कोणीही बसणार नाही आहे आणि तिकडे जर प्रेक्षक बसलेले असतील तर त्या टीमची जबाबदारी आपण तेथून त्यांना सांगायचं आहे की आपण इथे बसू नका, नाहीतर 2 रनची पेनल्टी असेल. सुरेख फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर, सीमा पार षटकार. अगदी या दिवसा चेंडू जर बघायला गेला तर थोडासा अँगल क्रिएट करून टाकला गेला होता गोलंदाज राहुलच्या माध्यमातून. त्यानंतर हा चेंडू मात्र अगदी लडारमध्ये परभणीचा स्वीकारला. या चेंडूला स्वीकार केलं गेलं आणि या चेंडूला अगदी पाठवून दिलं गेलं समोर. पहिलं षटक समाप्त झाले. धावसंख्या 1 बाद 19. अप्रतिम सुरुवात NP स्पोर्ट शहापूर ए संघाची. एक गडी जरूर गमावलाय परंतु धावांच्या बाबतीत अफलातून सुरुवात आहे. 3 षटकार तब्बल आपल्याला पाहायला मिळाले पहिल्या ओव्हरमध्ये. पहिल्या 2 बॉल्सवर सलगचे 2 षटकार रुपेश पाटीलच्या बॅटमधून. त्यानंतर रुपेश फर्डे जरूर शून्यावर बाद झाला, मात्र मयूर दिनकरनं देखील आल्या बॉलवर तडाखा दिलाय. दुसऱ्याच बॉलवर षटकार ठोकत असताना त्याने आपलं अकाउंट ओपन केलंय. प्रेक्षकांना देखील आम्ही नम्रतेची विनंती करतोय की आपण प्लेयर्स पेव्हिलियनमध्ये बसू नये. नवीन गोलंदाज यावेळेस षटक क्रमांक 2 साठी दर्शन शिंदे. यावेळेस दर्शन चांगल्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो. प्लेयर्स पेव्हिलियनमध्ये ज्या खुर्च्या ठेवण्यात आलेल्या आहेत त्या फक्त खेळाडूंसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्या खुर्च्यांवरच खेळाडूंनी बसायचं आहे. कुठल्याही प्रेक्षकानं ती खुर्ची तिथून घ्यायची नाही. त्या खुर्च्या खाली घेऊ नका प्लीज. बघा तुमच्यासाठी ही पर्वणी आहे. अतिशय दर्जेदार असं आयोजन आहे. सो क्रिकेटचा आनंद लुटा. रिव्हर्स अटेम्प्टचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. थोडासा यावेळेस फटका फसलेला पाहायला मिळतोय. 30 यार्डमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. या चेंडूवरती कुठलीही धाव नाही आहे. पहिला चेंडू सफल पाहायला मिळतोय दर्शनच्या माध्यमातून. दर्शन शिंदे चांगला गोलंदाज आहे. या खाडे मैदानावरती 2026 मध्ये कारनामा करून गेलेला गोलंदाज पुन्हा एकदा या मैदानावरती पाहायला मिळतोय आणि उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब देखील या मैदानावरती पटकावलाय त्याने. चांगल्या बॉलनं सुरुवात केली आपल्या स्पेलला, परंतु हा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ आहे. पुल केलाय. फिल्डरपासून दूर बॉल टोलावता आलेला नाही आहे. एकच धाव मिळणार आहे. कमजोर बॉल होता. गॅपमध्ये खेळणं गरजेचं होतं. पॉवर प्ले सुरू आहे. फक्त 2च खेळाडू सर्कलच्या इनफिल्डच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पूर्णपणे सर्कल नाही आहे. खरं तर षटकोनाकृती ती इनफिल्डची रेषा आपल्याला पाहायला मिळते कारण काही मर्यादा आहेत मैदानाच्या. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ सुरेख फटका. ताकद आहे फटक्यामध्ये आणि टायमिंग देखील लाजवाब. दिनकरच्या बॅटमधून हा दुसरा षटकार. जणू काय NP स्पोर्ट्स ए संघानं ठरवलंय की धावून कमी धावा घेऊयात, फटके मोठे खेळूयात. काय फटकेबाजी पाहायला मिळते आहे. बघा काही प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये येताना दिसत आहेत. अगदी स्क्वेअर लेग पंचांच्या उजव्या बाजूला तिकडे काही प्रेक्षक उभे आहेत. त्यांना देखील विनंती आपण तेथून बाजूला व्हायचं आहे प्लीज. रेलिंगच्या पलीकडे जा मित्रांनो, आपल्यासाठी भरपूर जागा आहे. आदित्य महालुंगे चला बाजूला व्हायचंय. स्लोवर आणि थोडासा दूर टाकलेला बॉल कव्हर्समधून काढायचा होता परंतु बॅट लवकर फिरली. बॉल थोडासा लेट आला होता. गुड चेंज ऑफ पेस. चांगला बॉल. रिक्वेस्ट असेल त्या पडद्यापासून जरा बाजूला व्हा. पुल केलाय. बॉल हवेत आहे. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर जज करतोय अँड सुपर कॅच. अगदी सीमारेषे लगत अलगद झेल टिपलाय. पुन्हा एकदा फिल्डर कुणाल. काय जबरदस्त झेल टिपले जात आहेत कुणालच्या माध्यमातून. या मॅच मधला हा दुसरा झेल त्याच्या माध्यमातून पकडला जातोय. कुणालची क्षमता मात्र पाहायला मिळते. चांगला खेळाडू त्या वेळेस तैनात करण्यात आला आहे स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन डीपमध्ये आणि त्याची कामगिरी मात्र अतिशय जबाबदारीपूर्वक पाहायला मिळते. मयूर दिनकर थोडासा नाराज मायूस चेहऱ्यानं निश्चितपणे त्याच्या बॅटमध्ये 2 षटकार पाहायला मिळाले. वैयक्तिक 12 धावांवरती मैदानाच्या बाहेर जात असताना इंटर होतोय मैदानाच्या आत. लेफ्ट हँडर बॅटर मुस्तफा शेख यावेळेस इंटर झालाय. मुस्तफा अर्थात मुसा नामवंत खेळाडू आहे. दसईसाठी ग्रामीण क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी त्याची राहिली आहे आणि शहापूरचं जे सिटी क्रिकेट आहे, सिटी क्रिकेटचा देखील चांगला अनुभव त्याच्या पाठीशी आहे. डावखुरा फलंदाज आहे. आणि सर मुसाचं विश्लेषण करायचं झालं, मुसाकडे ज्या वेळेस तुम्ही बघाल केवळ चेहऱ्यावरती स्मित असते. असा हसमुख खेळाडू आहे खऱ्या अर्थानं, परंतु आपल्या संघाला देखील हसवावं लागेल
या मॅचमध्ये. थोडं स्पीडअप करायचं आहे. लक्षात घ्या मुरबाड 11 MUCC जास्त वेळ खर्च करता येणार नाहीये. धावसंख्या 2 बाद 26. दर्शनचा पुढचा बॉल. ओव्हरपिच ड्राईव्ह केलाय. लाजवाब दिलखेचक कव्हर ड्राईव्ह. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. मुसाच्या बॅटमधून हा खणखणीत चौकार. या फटक्यावरती विश्वास देखील पाहायला मिळाला. जसा चेंडू आला त्याला मात्र अगदी 2 क्षेत्ररक्षक 38च्या त्यांच्या अगदी मधोमध हा चेंडू काढला गेला. काय फटका सजवला गेला. गॅप शॉट पाहायला मिळाला. चौकार 4 धाब्यांसाठी आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 30 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. NP स्पोर्ट्स ए संघ यावेळेस फलंदाजी करत असताना 12 चेंडूमध्ये आतापर्यंत 30 धावा आल्या आहेत. निलेशजी पाटोळे यांनी पुरस्कृत केलेला हा NP स्पोर्ट्स शहापूर ए संघ सध्या बॅटिंग करत आहे आणि त्यांच्या विरोधात मुरबाड 11 MUCC सचिन चोरघे जे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये रुजू आहेत आणि जे सध्या मैदानामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. यानंतर निलेशजी पाटोळे यांची आणखी एक टीम आपण बघणार आहोत. NP स्पोर्ट्स शहापूर B आणि त्यांना फाईट करेल टीम ध्रुव वॉरियर्स किनवली. मयूरजी पांढरे यांच्या माध्यमातून या टीमला पुरस्कृत करण्यात आलेला आहे. संघ मालकांचे देखील आपण आभार व्यक्त करूयात जे 16 संघ खेळत आहेत आणि त्या टीम्सना येथे खेळण्याची संधी खऱ्या अर्थाने या संघ मालकांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच एवढी दर्जेदार स्पर्धा आपल्यासमोर रंगते. एवढ्या चांगल्या टीम्स खेळताना दिसत आहेत. नवीन षटकाला प्रारंभ होत आहे. ऑल इंडिया आयकॉन प्लेअर विजय पवार आता गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. पॉवर प्लेचा खेळ संपलाय त्यामुळेच आता थोडं विखुरलेलं क्षेत्ररक्षणाचं जाळं पाहायला मिळतंय. स्लिपमध्ये खेळाडू तैनात करण्यात आलेला आहे. पॉईंटला एक फिल्डर आहे. एक वाईडिश मिड ऑफ आपण बघतोय. स्वीपर कव्हरला फिल्डर. एक बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह करायचा होता मात्र बीट होतोय बॅटर. अगदी बुंद्यामध्ये टाकलेला हा चेंडू उजव्या एसटीच्या थोडासा बाहेरचा चेंडू होता आणि नन्नू पाटीलला मात्र यावेळेस थांबवलं गेलंय. ओहो बॅट तर फिरवली आहे मात्र हा बॉल डाव्या एसटीच्या थोडासा बाहेर. पंच निलेश महाजन यांचा वाईटचा इशारा येतोय. निलेश महाजन आणि सुमित देशमुख ही पंचांची जोडी सध्या मैदानामध्ये. अजित पुत्रन आपल्या समवेत जोडले गेलेले आहेत या स्पर्धेमध्ये. काय जबरदस्त त्यांची कामगिरी राहिली. कालचा एक किस्सा जरूर सांगायला आवडेल. दरम्यान पुढचा बॉल लॉफ्ट करायचा होता. एलिव्हेशन नाही आहे. धावचीची संधी. खूप जास्त धोका पत्करला गेला आणि रुपेश पाटीलच्या खेळीचा अंत होतोय. धावबाद. काल आपण एका मॅचमध्ये बघितलं खरं तर ऑनफिल्ड पंचांचं सगळीकडेच लक्ष जाईल असं नाही आहे आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्यासाठी तर खूप जास्त टेक्नॉलॉजीचा वापर होतो. एका टीमनं एक खेळाडू त्यांचा होता जो सर्कलच्या थोडासा बाहेर होता. गोलंदाजाने बॉल डिलिव्हर केला परंतु अजित पुत्रन इकडे व्यासपीठाकडे होते. ते ऑनफिल्ड पंच नव्हते त्या मॅचमध्ये मात्र त्यांचं बरोबर लक्ष होतं आणि त्यांनी लगेच ऑनफिल्ड पंचांना कळवलं की हा बॉल नो असणार आहे. तिसऱ्या विकेटचं पतन झालंय. चांगली बॅटिंग चालू होती रुपेश पाटीलची पण एवढा जास्त धोका पत्करण्याची आवश्यकता नव्हती मला असं वाटतं कारण तिथे सिंगल उपलब्ध नव्हती. सर्कलच्या आतमध्ये खेळाडू होता. बॉल थेट फिल्डरकडे गेला होता मात्र तरी देखील रिस्क घेण्यात आली आणि त्याचा भुर्दंड भोगावा लागलेला आहे NP स्पोर्ट्स शहापूर ए टीमला. धावसंख्या 3 बाद 31. षटक क्रमांक 3 मार्गस्थ पाहायला मिळतंय. विजय पवार ऑल इंडिया आयकॉन प्लेअर यावेळेस त्याची निवड केली गेली आहे या संघामध्ये आणि आपण पाहताय तर षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना नन्नू पाटीलला मात्र माघारी परतून लावलंय. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट टाकली गेली आहे. नन्नू पाटील स्ट्राईक एंडवरनं नॉन स्ट्राईक एंडवरनं पोहोचला नाही आणि त्याला मात्र माघारी परतावं लागलं. नवीन फलंदाज भरोडीचा हिटमॅन ऑल इंडिया आयकॉन प्लेअर NP स्पोर्ट्स शहापूर ए टीमसाठी अजय पाटील. मोठमोठे षटकार खेळण्यासाठी तो प्रसिद्ध आहे आणि चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. स्ट्रायकिंग एंडला मुसा. पायावर लागलाय. अपील आहे परंतु पंच दर्शवतायत की कुठेतरी मिसिंग लेग स्टंप. चांगला बॉल होता. ऑन साईडला पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न परंतु वेगात बीट झालाय बॅटर. टप्पा पडल्यानंतर आणखी जास्त वेग धारण केला होता बॉलनं. थोडासा स्किड झाला. चांगला बॉल.
वेगवान चेंडू हाताळले जात आहेत विजयच्या माध्यमातून. अगदी लेंथ लाईन अचूक ठेवण्यामध्ये आतापर्यंत जे चेंडू टाकलेत सफल चेंडू पाहायला मिळाले त्याच्या माध्यमातून. पुन्हा पायाचा वेध घेतलाय. या वेळेला फारसं काही अपील झालं नाहीये. पुन्हा एकदा आपण बघितलं की डाव्या स्टीला मिस करणारा हा बॉल होता आणि तो अँगल आपण बघतोय राऊंड द स्टम्प्स डावखोऱ्या हाताच्या फलंदाजासाठी बॉल आतमध्येच येणार आहे. ऑलरेडी चेंडूची पिचिंग लेग स्टिककडे आहे त्याच्यामुळेच लेग स्टिकला तो सोडून जाणारा बॉल होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क तेथे बनवता आला नाही आहे फलंदाजाला. एक धाव मिळाली लेग बाईटच्या रूपात. धावसंख्या 32. प्रथमताच स्ट्रायकिंग एंडला अजय पाटील. आयकॉन टू आयकॉन. स्ट्रेट टू द फिल्डर वायडिश मिडॉनला बॉल मागे जाऊ दिलेला नाही आहे राजूनं. धाव मिळणार नाही आहे. तसा किंबहुना प्रयत्न फलंदाजांनी केलेला देखील नाही. फिल्डरच्या हातातून बॉल निसटला होता मात्र येतोय डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 32 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. चांगलं षटक आतापर्यंत विजय पवारकडून. बॉल हवेत आहे मिस टाइम फटका. जेल होण्याची दाट शक्यता. ओ हो सुरेख प्रयत्नांची पराकाष्ठा मात्र कॅच ड्रॉप आणि सीमारेषेचा अखेर वेध घेतोय बॉल. बॉल सीमारेषा पार निघून जातोय. धावा मिळतील 4. हा नशिबाचा चौकार. अजय पाटीलला जीवन संजीवनी. ऑल इंडिया आयकॉन प्लेयर आणि एक जबरदस्त फटकेबाजी करणारा बॅटर याला मात्र जीवन संजीवनी लाभली आहे. खऱ्या अर्थानं झेल सोडलंय की मॅच हे मात्र येणारे क्षण येणारे चेंडू सांगून जातील परंतु सध्या तरी निश्चितपणे जीवन संजीवनी फलंदाजाला लाभली आहे. त्याचा फायदा मात्र घ्यावा लागेल. धावफलकावरती 36 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. या ओव्हरमध्ये जर बघायला गेलात पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 19 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. त्या धावा जमा करण्यामध्ये यश प्राप्त झालं होतं NP स्पोर्ट्स ए संघाला. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 11 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. त्या धावा जमा करण्यामध्ये यश प्राप्त झालं होतं आणि या ओव्हरमध्ये षटक क्रमांक 3 मध्ये केवळ 6 धावा खर्च झाल्या आहेत. बघा पहिल्या 3 ओव्हर्ससाठी आपण 16 मिनिटांचा वेळ खर्च केलेला आहे. सो लक्षात घ्या यानंतरची जी 2 षटकं आहेत ते आपल्याला 9 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. मुरबाड 11 MUCC टीम. जास्त काळ टीम मीटिंग घेऊ नका. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या 3 बाद 36. अप्रतिम गोलंदाजी विजय पवारची. शेवटचा बॉल देखील काय बॉल होता. खांद्याचा चांगला वापर केला. एफर्ट बॉल होता खऱ्या अर्थानं आणि एक्स्ट्रा बाउन्स त्याने प्राप्त केला होता. फटक्यावर नियंत्रण अजिबात नव्हतं. अजय पाटीलचं टॉपेज लागली होती पुल करण्याच्या नादात. फिल्डरचं देखील कौतुक करावं लागेल. कुणालनं या अगोदर 2 झेल स्वीकारलेले देखील आहेत. सर्वोत्तम असा फिल्डर आहे या टीमचा. प्रयत्न लाजवाब केला कारण त्याच्यासाठी सोपं नव्हतं. बाहेर दूरवरून तो धावत आला होता. बॉल हातात देखील आला होता परंतु एवढ्या वेगाने जेव्हा तुम्ही धावत येता तेव्हा तो बॉल हातात विसावून घेणं फार कठीण असतं. अखेर तो बॉल हातातून निसटला आणि अजय पाटीलला जीवदान मिळालंय. फायदा घ्यावा लागेल अजयला. 36 धावा अर्थातच प्रतिषटक 12ची सरासरी आतापर्यंत राखली गेली आहे NP स्पोर्ट्स शहापूर ए संघाकडून. नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज. योगेश. षटक क्रमांक 4 मध्ये यावेळेस पाचारित करण्यात आला. योगेश कोरला जबाबदारी दिली गेली आहे. अलेख थोडासा खाली आलेला देखील पाहायला मिळतोय कारण पहिल्या ओव्हरमध्ये 19 आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 आल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये 6 धावा आल्या आहेत आणि अलेख थोडासा आता मात्र घसरलेला देखील पाहायला मिळतोय आणि विकेट्स देखील मिळालेल्या आहेत. थोडासा दबाव प्रेशर देखील पाहायला मिळतोय परंतु यावेळेस मुसा झोनमध्ये बॉल मार्गस्थ होतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या 54 या आकड्यावर जाऊन पोहोचले. खरं तर मुसाचा तो स्ट्रॉंग झोन आहे. आपण बघितलंय बिहाइंड स्क्वेअर किंवा स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साईडला चांगले फटके तो सातत्यानं खेळत आलेला आहे. अजय पाटील यावेळेस स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. आपण पाहतायत NP स्पोर्ट्स शहापूर विपक्ष मुरबाड 11 MUCC असा हा सामना पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कोल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण निवडलं गेलंय. गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे आणि धावफलकावरती धाबा 55 पाहायला मिळत आहेत. जाणून बुजून थोडासा फलंदाजापासून दूर बॉल ठेवण्याचा प्रयत्न होता परंतु गोलंदाजाने तेथे लाईन मिस केली आहे. लाईनवर पूर्णपणे कंट्रोल नव्हतं त्यामुळेच वाईटची धाव मिळते.
नेक्स्ट बॉल विजय पवार. लो फुल टॉस, तगडा प्रहार केलाय, फेकलाय बॉल लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे, उत्तुंग षटकार. अजय पाटील ऑन फायर. काय फटका सजवला गेला, लोवर फुल टच चेंडू होता, पिकअप केलं त्याने, ड्रॉप केलं त्याला अगदी मैदानाच्या बाहेर, अगदी व्यासपीठाला सलामी देणारा हा षटकार देखील येतोय. लॉंग ड्राईव्ह साठी चेंडूला पाठवून देण्यात आलाय, शोधावा लागेल चेंडू. कॅचेस विन द मॅचेस हा जो मूल मंत्र आहे खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या खेळामध्ये फिल्डर्ससाठी, तो कुठेतरी फिल्डर्स विसरले. मागच्या ओव्हरमध्ये आपण बघितलं झेल ड्रॉप झालेले आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना अजय पाटील हिटमॅन ऑफ भरोडी, खऱ्या अर्थानं मोठे मोठे हिट्स त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. जेव्हा जेव्हा षटकार मारतोय तेव्हा तेव्हा चेंडूला फार दूर फेकून देतोय. हा तिसरा षटकार त्याने ठोकलाय, 2 चौकार देखील त्याच्या बॅटमधून आलेत. फक्त 8 बॉलचा सामना केलाय, 26 धावांवर खेळतोय अजय पाटील. त्याच्या स्लॉटमध्ये चेंडू आल्यानंतर चेंडूची मात्र गाई केली जात नाहीये. अगदी लॉंग ड्राईव्हसाठी चेंडूला पाठवून देतो. आतापर्यंत अजय पाटीलच्या बॅटमध्ये निघालेले प्रत्येक षटकार हा मात्र चेंडू खूप दूरवरती पडायला गेलाय. यानंतर आजचा दुसरा सामना पाहायला विसरू नका. NP स्पोर्ट शहापूर बी विपक्ष ध्रुव वॉरियर्स किनवली. दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे. इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. विकेट घ्यावी लागणार आहे अजय पाटीलची. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल सुरू आहे NP स्पोर्ट शहापूर ए संघाची. नेक्स्ट बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, आणखी एक कमालीचा फटका, हा देखील षटकार. ना बाबा ना हम ना रुकेंगे, अजय पाटील सांगतोय. काय कमालीची फटकेबाजी. स्लॉट मध्ये आलेले चेंडू अगदी पार्किंग लॉट मध्ये पाठवण्यामध्ये कुठलीही कसर करत नाहीये. सडेतोड फलंदाजी पाहायला मिळते. अगदी गोलंदाजाचे धाबेदाना नव्हेत अशा प्रकारचे फटके त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळत आहेत. विजय पवारवर आता आक्रमण सुरू झालेलं आहे. पहिलं षटक त्याचं अफलातून होतं, परंतु या षटकामध्ये त्याच्यावर देखील आक्रमण करण्यात येत आहे. घणाघाती फटके खेळले जात आहेत. स्टँड अँड डिलिव्हर, यावेळेला फुटवर्कचा जास्त वापर नव्हता, परंतु जागेवरूनच एक जबरदस्त षटकार. पुन्हा एकदा समोर उडवलाय, आणखी एक बॉल सीमा पार, आणखी एक दणदणीत षटकार. आता मात्र बॅनर फाडो अशा प्रकारचा फटका. काय कमालीची फटकेबाजी, जबरदस्त, लाजवाब, काबिले तारीफ. खऱ्या अर्थानं स्वतःच्या मनगटामधली ताकद आणि क्रिकेटमध्ये गोलंदाजांवरती टायमिंग कसं करावं, टायमिंग शॉट कसा असावा याचं उत्तम उदाहरण देत असताना फलंदाज अजय पाटील. हा दूर टाकलाय. यावेळेला बॅटच्या आउटसाइड एज स्लिप आहे, परंतु दुसरी स्लिप असती तर कदाचित झेल झाला असता. तसं काही घडत नाहीये. एक धाव मिळणार आहे. डिक्लेअर झोनमध्ये बॉल गेलाय. सिंगलच्या जोरावर संघाची धावसंख्या 74 या आकड्यावर जाऊन पोहोचले. अजय पाटील 39 वर जाऊन पोहोचलाय. 11 बॉलचा फक्त सामना केलाय. षटकारांचा त्याने पाऊस पाडलाय. 5 षटकार आणि 2 चौकार त्याने ठोकलेत. ही पहिली सिंगल त्याच्या बॅटमधून आले, ती देखील डिक्लेअरच्या स्वरूपात. आणि आता स्ट्राईक असेल मुसाकडे. मुसानं एक बाजू लावून धरलेली आहे. यावेळेला लॉफ्ट केलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर येतोय बॉल खाली. सुपर कॅच. डीप स्क्वेअर लेगच्या खेळाडूने चूक केलेली नाही आणि मुसाच्या खेळीचा अंत होतोय. धक्का क्रमांक 4 NP स्पोर्ट शहापूर ए टीमला. 74 ला 4. मनगटी प्रहार होता खरं तर फ्लिक करत असताना, मात्र बॅटच्या मधोमध बॉल घेता आला नव्हता. थोडासा आतमध्ये लागला होता, थोडासा खालच्या भागाला, त्यामुळेच जे अंतर कापायचं होतं ते कापता आलं नाही आणि अखेर डीपमध्ये एक चांगला झेल संपन्न केला फिल्डरनं. विजय पवारच्या खात्यात ही दुसरी विकेट. खर्चिक षटक राहिलंय हे. तब्बल 21 धावा या षटकामध्ये त्याने खर्च केल्या. 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 4 बाद 74. अजय पाटीलकडे अर्धशतक ठोकण्याची संधी असणार आहे. कालच्या दिवसामध्ये आपण साई स्पोर्ट शहापूरच्या सलामीवीरांना अर्धशतक ठोकताना बघितलंय. पहिल्या मॅचमध्ये काल कैलास भांडेनं 68 धावांची नाबाद खेळी साकारली होती. त्यानंतर गणेश डिंगोरेनं दुसऱ्या मॅचमध्ये अर्धशतक फलकावर लावलं होतं स्वतःचं. शेवटचं षटक सुरू होतंय. गोलंदाजीसाठी केतन विषय. केतन गोलंदाजी मार्कवरती अगदी शेवटचं भैरवी महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी केतनची निवड केली गेली आहे. 5 षटकांमध्ये आतापर्यंत धावफलकावरती धाबा 74 पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक. केतनचा हा चेंडू उडवलाय,
क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली, यावेळेस चुकी नाही आहे, झेल टिपला गेलाय आणि फलंदाज अजय पाटील बॅक टू द पविलियन. वादळ घोंगावलं या मैदानामध्ये अजय पाटील नावाचं आणि अखेर ते वादळ शमवलं गेलंय. एका चांगल्या खेळीचा अंत, जबरदस्त धुवाधार बॅटिंग केल्यानंतर माघारी परततोय हिटमॅन ऑफ भरोडी अजय पाटील. 12 बॉलचा सामना केला, 39 धावा कुठून काढल्या आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये येईल. अख्तर शेख ऑलरेडी एक नवीन फलंदाज खेळपट्टीवर आहे आणि आता भाऊ मैदानामध्ये पोहोचताना दिसतोय. आत्तापर्यंत 5 फलंदाज बाद झालेत. संघाची धावसंख्या 74, शेवटचे 5 बॉल्स बाकी. चांगली सुरुवात केली गोलंदाज केतननं, कौतुक करावं लागेल. मला वाटतं त्याने चांगलं ऑब्झर्व केलं होतं की अजय पाटीलचा स्ट्रॉंग झोन काय आहे, त्याच्या रेंजमध्ये जर बॉल दिला तर तो बाहेरच मारतोय. आणि जेव्हा जेव्हा जास्त दूर फलंदाजापासून बॉल ठेवण्यात आलेले आहेत तेव्हा तेव्हा कुठेतरी गोलंदाज बचावले गेलेले आहेत. हे त्याने मागच्या काही ओव्हर्समध्ये बघितलं होतं आणि त्यामुळेच पहिला बॉल फार दूरवर टाकला होता. टायमिंग चुकलं पूर्णपणे अजयचं आणि अखेर तो बाद झालाय. सर अजय 10 धावांवरती खेळत असताना झेलची संधी आली होती. ती संधी गमावल्यानंतर मात्र अजय जवळजवळ वैयक्तिक 39 धावांची खेळ केली आहे. म्हणजे झेल किती महत्त्वाचे असतात क्रिकेटमध्ये. यावेळेस मात्र सिंगल होती, त्या ठिकाणी 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. थोडासा अभाव पाहायला मिळाला शतक्षकाचा, परिणामी 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि या 2 धाव्यांनी धावफलक पोहोचलंय 76. 76 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक शेवटचं अंतिम षटक हाताळलं जात आहे. भाऊवरती देखील विश्वास दाखवला जातोय, कारण अख्तरमध्ये देखील मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, परंतु सिंगलची धाव डबलमध्ये कन्वर्ट झाली, म्हणजेच भाऊवरती भरोसा दाखवला गेलाय. काय फटका पाहायला मिळतोय कव्हरच्या दिशेला. यावेळेस फटका गॅप प्रॉपर आहे, चेंडू थांबणार नाहीये, सीमा रेषे पार, 1 बाउन्स ओव्हर द रो. यावेळेस आलाय धर्मवीर षटकामधला हा चौकार. नेत्रदीपक फटका, थोडासा आखूड टप्प्याचा बॉल होता, उजव्या स्टिच्या बाहेर थोडी विट देखील होती. बॅकफुटला गेला आणि स्मॅश करत असताना इनफिल्डच्या वरून चांगला स्ट्रोक. 4 धाव मिळत आहेत. धावसंख्या 80 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. 3 बॉलचा खेळ बाकी. केतनचे पहिले 2 बॉल्स फार चांगले राहिले होते. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा ऑफ साइडला चपराक दिली बॉलवर, परंतु तिकडे फिल्डर स्वीपर कव्हरला. जबरदस्त कॅच, फलंदाज बाद. भाऊचा प्रयत्न चांगला होता, थोडासा यावेळेस मात्र आणखी थोडासा लेट होणं गरजेचं होतं. इनफिल्डच्या डोक्यावरनं उडवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला गेला होता, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला आणि झेल देखील घेतला गेला. भाऊची खेळी मात्र संपतीये. न्यू बॅटर मैदानाच्या आत इंटर होतोय प्रीतम जोशी. शेवटचं षटक आत्तापर्यंत फार चांगलं म्हणावं लागेल. पहिल्या 5 ओव्हर्समध्ये 74 धावा तब्बल फलकावर होत्या. या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केलेल्या आहेत केतननं. 2 महत्त्वाचे गडी त्याने बाद केलेत आणि त्यामध्ये सर्वात मोठी विकेट पहिल्याच बॉलवर त्याने प्राप्त केली होती अजय पाटीलची. त्याचा झंझावात त्याने थांबवला आणि तदनंतर भाऊची विकेट देखील त्याच्या खात्यामध्ये. क्षेत्ररक्षकांची देखील साथ मिळताना दिसते या षटकामध्ये गोलंदाजाला. प्रीतम जोशी नवीन फलंदाज. केतनने चांगली गोलंदाजी केली आहे म्हणावं लागेल या षटकामध्ये, कारण ज्या पद्धतीनं अजय बरसला होता त्याला देखील थांबवलं गेलं. तदनंतर भाऊला देखील यावेळेस एक फटका आल्यानंतर त्यानं मात्र कमबॅक करून दाखवलं. एकंदरीत केतनचं षटक हे मात्र चांगलं सिद्ध होताना पाहायला मिळतंय. प्रीतम जोशी डावखुरा फलंदाज आहे. खरं तर तो त्याच्या गोलंदाजीसाठी जास्त प्रसिद्ध आहे, पण आता बॅटिंग करण्याची संधी मिळाली. 8व्या क्रमांकावर आलाय. आल्या पुल करत असताना बॉल हवेत आहे. डीपमध्ये फिल्डर 2 खेळाडू प्रयत्नशील. प्रयत्न चांगला होता, मात्र दोघांच्या मध्ये आणि सीमारेषा पार. धावा मिळतील 6. हा येतोय षटकार. काय फटका सजवला गेला, अगदी ॲक्शन बघा. फटका खेळत असताना एक पाय हवेमध्ये ठेवला, तदनंतर त्याला ब्लास्ट केला, आडव्या बॅटने लॉप केला आणि चेंडूला मात्र पाठवून दिला सीमारेषे पार 6 धाव्यांसाठी. 86 धावा फलकावर. शेवटचा बॉल घेऊन केतन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. क्विकर डिलिव्हरी, प्लॅन मेस विकेट किपर कडून बॉल सुटलाय, त्याचा फायदा घेत आहेत फलंदाज. 1 धाव येथे कंप्लीट होते आणि तिकडे आणखी एक धाव कदाचित त्यांना घ्यायची होती, परंतु संधी नाहीये. एकच धाव मिळणारे शेवटच्या बॉलवर. 22चा इशारा पंच सुमित देशमुख यांचा. इनिंगची समाप्ती होते. एक चांगली धावसंख्या. टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना NP स्पोर्ट शहापूर A टीमनं फलकावर लावले. एकूण 87 धावा त्यांनी बनवल्यात आपल्या निर्धारित 6 षटकांमध्ये आणि टार्गेट आता असणार आहे
मुरबाड 11 MUCC टीम समोर 88 धावांचं. तगडं Batting आव्हान card. ठेवलं गेलं असं म्हणायला हरकत नाहीये सर, कारण तब्बल 88 धावा जर चेसिंगसाठी तुम्ही मुरबाड संघाला देताय, अर्थातच मुरबाड 11 MUCC संघ आणि चांगल्या गोलंदाजीसाठी अगदी चांगली गोलंदाजी करणारे गोलंदाज मुरबाड संघामध्ये आहेत आणि तरी देखील तुम्ही जर 87 धावा अगदी 6 षटकांमध्ये ठोकताय म्हणजे चांगली फलंदाजी झाली आहे. चला, ध्रुव वॉरियर्स किनवली संघाचा कर्णधार आणि NPB संघाचा कर्णधार. चला, दोन्ही संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी आला असाल तर रिपोर्टिंग करायची आहे. ध्रुव वॉरियर्स किनवली संघाचा कर्णधार आणि NPB संघाचा कर्णधार. अजय पाटीलनं खऱ्या अर्थानं धावांचा डोंगर उभा केला आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. 2 जीवन संजीवनी 2 झेलची संधी होती, त्या संध्या मात्र गमावल्या गेल्या. त्यानंतर अजय पाटीलनं तब्बल 39 धावांची वादळी खेळी केली आणि ते वादळ मात्र निश्चितपणे शेवटच्या षटकामध्ये शमवलं गेलं, परंतु तोपर्यंत खूप सारा उशीर देखील झाला होता आणि धावांचा अगदी आलेख जर बघायला गेला तर उंचावरती पोहोचला होता. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 87 धावा धावफलकावरती सजल्या गेल्यात. 88 धावा करायचे आहेत त्या मुरबाड 11 MUCC या संघाला. पुढील सामन्याच्या टॉस करिता दोन्ही संघांचे संघनायक त्वरित आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. सामना असेल NP स्पोर्ट शहापूर B विपक्ष ध्रुव वॉरियर्स किनवली. बॉलिंग कार्ड आपण सध्या स्क्रीनवर बघतोय. सर्वच्या सर्व गोलंदाज मागडे राहिलेले आहेत. इकॉनॉमी रेटवर तुम्ही नजर टाकली तर राहुल सोमने 1 ओव्हरमध्ये 19 धावा, 19 त्याचा इकॉनॉमी रेट. दर्शन 11 धावा खर्च केल्या होत्या, त्याचं षटक जरूर चांगलं म्हणावं लागेल. 1 विकेट देखील प्राप्त केली. विजय पवार आयकॉन प्लेअर 2 ओव्हर्समध्ये 26 धावा, 1 विकेट त्यांनी प्राप्त केली. योगेशनं 17 धावा खर्च केल्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये केतन विषे 2 गडी बाद केले, 12 धावा त्याच्या षटकामध्ये आल्या. बघा सर, NP स्पोर्ट्स A संघामध्ये जर बघायला गेला तर मुस्तफा शेख, अख्तर शेख दोघे भाऊ एका टीममध्ये NP स्पोर्ट्स A संघामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. तसेच रुपेश परडे मॅन फ्रॉम चेरवली हा देखील या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. असनोलीचा टायगर अर्थातच मयूर दिनकर हा देखील या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. नन्नू पाटील मॅन फ्रॉम चेरपोली अर्थातच साईनगरचा हा खेळाडू हा देखील या टीममध्ये पाहायला मिळतोय. सूरज विशे हा देखील या टीममध्ये कर्णधाराच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाला आहे. रोशन वेखंडे मॅन फ्रॉम बोरशेती हा देखील या टीममध्ये पाहायला मिळतोय. एकंदरीत सर्व ग्रामीण खेळाडू आणि त्यामध्ये 2 ऑल इंडिया आयकॉन प्लेयर पाहायला मिळत आहेत. किरण पाटील आणि अजय पाटील हे 2 खेळाडू ऑल इंडिया आयकॉन म्हणून निवड करण्यात आली आहे या संघामध्ये. 87 धावा कुठल्या गेल्या आहेत, 88 धावांचा टार्गेट दिला गेला आहे आणि तो डिफेन्स केला जाईल की चेस केला जाईल यासाठी हे 6 षटकं आपल्याला पाहणं गरजेचं बनलं आहे. कारण मुरबाड 11 MUCC या संघामध्ये देखील दमखम आहे. मुरबाडचा टायगर म्हणून ओळखला जाणारा सलामीला बॅटर यावेळेस आलेला पाहायला मिळतोय अज्जू. जितू ध्रुव वॉरियर्स किनवली संघाचा कर्णधार या ठिकाणी आलेला आहे. NPB संघाचा कर्णधार आपण त्वरित तर जाऊयात या मॅचमध्ये. आमच्यासोबत जोडले गेलेत अजयजी घरत सर. खऱ्या अर्थानं पहिल्या दिवसापासून त्यांची साथ आणि त्यांच्यापासून खूप काही शिकायला मिळतं आहे. खूप सारा अनुभव त्यांचा या ठिकाणी आम्हाला आणि त्यांचा गोड आवाज खऱ्या अर्थानं आमच्या गुणी प्रेक्षकांना आवडला आहे. थैंक यू सो मच जय जीवित. देखिए सीखना तो चाहिए, हर वक्त आपको सीखना पड़ता है, चाहे फिर खेल हो या ज़िंदगी. और किसी ने बहुत खूब कहा है कि सीखो ऐसे. टीम के लिए उन्होंने सबसे पहले खेलना शुरू किया था आमने लोनार परिसर में. वहाँ पर ग्रामीण क्रिकेट में गजब का प्रदर्शन उनका रहा. उसके बाद भिवंडी के सिटी क्रिकेट में बड़ी बड़ी टीमों से खेलते रहे हैं और आज बतौर आइकॉन
इस बार खींच के मारा है ऑन साइड में, डीप स्क्वायर लेग के ऊपर से झन्नाटेदार शॉट जीतू के बैट से, सिक्सर. काय फटका सजवला गेला. पहिला चेंडू अगदी बुंद्यामध्ये टाकला होता. मोठी अपील देखील पाहायला मिळाली होती. किरण पाटीलच्या माध्यमातून रिव्ह्यूसाठी देखील अपील केली गेली होती, परंतु यावेळेस पंचांनी मात्र अगदी चोख यावेळेस निर्णय दिला गेला त्यांच्या माध्यमातून. तदनंतर जितू याच्या बॅटमधनं काय तडाखा पाहायला मिळतोय. सावध एक्सप्रेस यावेळेस धावती आहे. बल्लेबाज भी कुछ कम नहीं है. सोनारपाड़ा के जीतू अच्छी गेंद को सम्मान दिया है, सीधे बल्ले से पुश किया मिड ऑन की तरफ, कोई रन नहीं इस दफ़ा. आवश्यक रन रेट की तरफ हम देखें तो पारी की शुरुआत से 14.67 रन प्रति ओवर, लगभग 15 का आस्किंग रन रेट है. उस पर एक निगाह तो बल्लेबाजों को रखनी ही पड़ेगी. निश्चित तर गुणी प्रेक्षकांच्या माहितीसाठी कुपन अवेलेबल झालेले आहेत. आपण ज्यांना कुपन फाडायचं आहे, लकी ड्रॉचं कुपन अगदी विनामूल्य आहे. आधार कार्ड घेऊन या आणि कुपन फाडून घ्या. एक और फुल लेंथ गेंद. इस बार फील्डिंग में थोड़ा सा बदलाव किया गया था पिछली गेंद के बाद. इससे पहले मिड ऑन पर फील्डर थे, लेकिन अब की बार उस फील्डर को वहां से हटाया गया था. लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात था. सिंगल लेकर ऑफ स्ट्राइक हो गए हैं जीतू, और अब पहली बार स्ट्राइक पर योगेश कौर. ऑलराउंडर की भूमिका अदा करते हैं योगेश अपने टीम के लिए. टीम का स्कोर 8 रन. इस ओवर के बाद अगले मैच का टॉस किया जाएगा. एनपी स्पोर्ट शाहपुर बी और ध्रुव वॉरियर्स किनवली के बीच में अगला मैच. एंगल चेंज किया है. राउंड द स्टंप्स, लो फुल टॉस थोड़ा दूर रखा था, और ये जानबूझकर कर रहे हैं किरण पाटिल. फील्डिंग के मुताबिक गेंदबाजी, क्योंकि डीप एक्स्ट्रा कवर लिया हुआ है उन्होंने. अच्छा स्ट्रोक जरूर था. सिंगल से खाता खुलता हुआ योगेश का. सावध एक्सप्रेस कमालीची गोलंदाजी करते म्हणायला हरकत नाही आहे. पहिला चेंडू चांगला राहिला होता, अगदी बुंद्यामध्ये टाकला होता. तदनंतरचा शॉर्ट चेंडू पूल झाला होता 6 धावेंसाठी. तदनंतरच्या चेंडूवरती किरण पाटीलनं निश्चितपणे कमबॅक केलाय. हो, यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न. एक चिकी सिंगल, चोरटी धाव पाहायला मिळते, आणि सिंगलने षटक क्रमांक पहिलं किरण पाटीलचं समाप्त होत आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 10 धावा पाहायला मिळत आहेत. चांगला धावा जमा करण्यामध्ये यश प्राप्त झालं असं म्हणायला हरकत नाही आहे. ज्या पद्धतीनं गोलंदाजी किरण पाटीलनं केली आहे, निश्चितपणे कौतुक केलं जात आहे. परंतु प्रत्येक ओव्हर नंतर तुम्ही मात्र टीम मीटिंग करू नका. चला, जे गुणी प्रेक्षक जोडले गेले त्यांच्या माहितीसाठी कुपन्स या ठिकाणी भोला त्या ठिकाणी टेबल लावलेला आहे, आणि ज्यांना कुपन घ्यायचं आहे त्यांनी आधार कार्ड घेऊन या आणि विनामूल्य कुपन घेऊन जायचं आहे. कुपनची सोडत ही उद्याच्या दिवसामध्ये रात्री 9 वाजता सोडत असणार आहे, आणि तुम्हाला मात्र ते कुपन घेऊन या ठिकाणी हजर राहायचं आहे. जो हजीर तो वजीर ही भूमिका असणार आहे. थँक्यू जय जिविदे. पंच, आपण फक्त 2 मिनिटं खेळ थांबवायचा आहे. आपण इकडे टॉस करतोय. आदरणीय विजय भोईर साहेबांना मी इन्व्हाइट करतोय या सामन्याच्या नाणेफेकीकरिता. त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एनपी स्पोर्ट शाहपुर बी विपक्ष ध्रुव वॉरियर्स किनवली. ध्रुव वॉरियर्स टीमचे कॅप्टन कॉल देत आहेत. छापा असा कॉल आहे. कॉइन भरपूर लांब वर गेलेला आहे, आणि यस, इट्स अ राईट कॉल. तर टॉस जिंकलेला आहे. डिसिजन कळवायचं आहे. आम्ही क्षेत्ररक्षण करू पहिले. चला, आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. तर टॉस ध्रुव वॉरियर्स टीमच्या कॅप्टनने जिंकलाय. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. वळूयात पुन्हा एकदा ऑन गोईंग मॅचच्या दिशेनं. इट्स ओ टू कॉम्बॉक्स. निश्चितच थँक्यू सो मच सर. षटक क्रमांक 2 पहिला चेंडू यावेळेस खोलवर टप्प्याचा. जितूसाठी हा चेंडू थोडासा संघर्षमय राहिला आहे. चांगला चेंडू अगदी अनिकेतच्या माध्यमातून हा चेंडू हाताळण्यात आला. अवे फ्रॉम द बॉडी राहिला होता. उजव्या यष्टीच्या बाहेरचा हा चेंडू. हो, पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. कमालीचा चेंडू अनिकेतच्या माध्यमातून हाताळला जातोय. बॅक टू बॅकचा दुसरा चेंडू निर्धाव येतोय. अनिकेत यावेळेस जलवा दाखवत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या होत्या. या ओव्हरचे 2 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. अनिकेतच्या माध्यमातून चांगली चेंडू फेकी पाहायला मिळते आहे. स्विंग अँड मिस. यावेळेस जितू देखील स्तब्ध राहिला होता. उडवलाय चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक आहे रुपेश परडे. यावेळेस चेंडू खाली पाहायला मिळतोय. चुकी करणार नाही आहे. झेल टिपला गेलाय, आणि जितू पाटील यावेळेस बॅक टू द पवेलियन. जितू चौहान. पारी की दूसरी गेंद पर छक्का लगाकर अच्छी शुरुआत की ज़रूर थी जीतू ने, लेकिन लंबी पारी नहीं खेल पाए. और ये आसान सा कैच, कोई गलती नहीं की वहाँ पर. एक्स्ट्रा कवर रीजन में
रुपेश फर्डे ने लाल टोपी, खतरा, बल्लेबाज के लिए खतरा। सफलता यहाँ पर गेंदबाज अनिकेत के लिए। दबाव बन रहा था क्योंकि 2 लगातार डॉट गेंदें खेल चुके थे। जब आप बड़ा टारगेट चेज करने के लिए जाते हो तो 1-2 डॉट गेंदें भी आपके ऊपर दबाव बनाती है, आपका सोचने का तरीका थोड़ा सा बदल जाता है और दबाव में गलतियां होती है। थोड़ा सा बल्लेबाज फ्रस्ट्रेट हो जाता है जब डॉट गेंदें अधिक खेलता है तो, और उसी का ये नतीजा कि इस दफ़ा बिल्कुल भी टाइम नहीं कर पाया अपने शॉट को। लेकिन तारीफ करनी होगी अनिकेत की, कमाल की गेंदबाजी कर रहे, कमाल की शुरुआत उनके द्वारा। और पहले ओवर में आपने देखा जो दूसरी गेंद जिस पर छक्का लगा था किरण पाटिल की, वो शॉर्ट ऑफ लेंथ गेंद थी। उसके बाद कोई शॉर्ट पिच गेंद नहीं डाली, सभी गेंदें उन्होंने फुलर लेंथ की डाली, तेज तर्रार गेंदबाजी की और बल्लेबाजों को थोड़ा शांत रखा था। नक्कीच अनिकेतला या गोलंदाजीसाठी ओळखला जातो आणि जर बघायला गेला तर षटक क्रमांक 2 याच अनुषंगानं त्याला दिलं गेलं, कारण कुठे लेंथ ठेवायची, लाईन ठेवायची, अगदी फलंदाजाचे मनसुबे स्ट्रॉंग झोन ओळखून त्या प्रकारच्या गोलंदाजीसाठी अनिकेतला वारंवार आपण पाहिलं. दीपेश येतोय, ऑल इंडिया आयकॉन प्लेयर. यावेळेस दीपेशच्या बॅटमधनं तडाखा येतोय, अगदी समोर खेळलेला हा फटका, 6 धाब्यांसाठीचा षटकार. मैन फ्रॉम वाड़ा तालुका के एक बहुत ही बेहतरीन स्ट्रोक प्लेयर दीपेश घोलप, और पहली गेंद पर दर्शा दिया है उन्होंने कि किस तरह के वो खिलाड़ी है। ओवर पिच गेंद का पूरा फायदा उठाया, जगह बनाई, गेंद हवा में सीधे फील्डर के पास, कवर्स में, वहां पर कप्तान द्वारा कोई गलती नहीं, बढ़िया कैच रोशन वेखंडे द्वारा, और दीपेश घोलप की पारी पर लगता हुआ पूर्ण विराम। या जेल नंतर मात्र दीपेश पूर्णपणे स्तब्ध झालेला पाहायला मिळतोय. दीपेश घोलप यावेळेस बाद झालाय आणि जितू ज्या पद्धतीनं बाद झाला त्यानंतर थोडासा प्रेशर, आणि तो प्रेशर मात्र या फटक्यावरती देखील पाहायला मिळाला. फटका चांगला होता खऱ्या अर्थानं, परंतु अगदी ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता आणि त्या ठिकाणी त्याच्या हातामध्ये अगदी सोपा झेल यावेळेस रोशन वेखंडेच्या हातामध्ये. स्ट्रोक को थोड़ा चेक करने की कोशिश की उन्होंने अंतिम क्षणों में, थोड़ी जगह बनाई थी अपने आप के लिए, लेग स्टंप के बाहर हट गए थे, बल्ले के बीचों बीच आई जरूर लेकिन नीचे रख नहीं पाए और ना ही उसको गैप में खेल पाए। रोशन वेखंडे बहुत अच्छे कप्तान है और बहुत ही अच्छे फील्डर भी है। बहुत अच्छा कैच, दूसरा झटका लगता हुआ। मुरबाड 11 MUCC को 88 रनों का पीछा कर रहे हैं, टीम का स्कोर 16 रन। इस समय दूसरा ओवर प्रगति पर, नए बैटर एक और आइकॉन विजय पवार। कड़क शॉट, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, पहले बाउंस पर गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन। या चौकाराने मात्र षटक क्रमांक 2 समाप्त होत आहे. अनिकेतचं षटक जर बघायला गेला तर या ओव्हरमध्ये आल्या आहेत 10 धावा. मागील ओव्हरमध्ये देखील 10 धावा आल्यात, या ओव्हरमध्ये देखील 10 धावा आल्यात. प्रति ओव्हर 10च्या सरासरीने धावा घेतल्या जात आहेत. पावर प्ले का खेल समाप्त हो चुका है, 20 रन इस समय स्कोर, 2 विकेटों के नुकसान पर। बचे हुए 4 ओवर्स में 68 रनों की आवश्यकता है। आवश्यक रन रेट में बढ़ोतरी हो रही है, 17 रन प्रति ओवर यहाँ से अब रन्स बनाने हैं। 88 का टारगेट है, 87 बनाए गए हैं पहले बैटिंग करते हुए NP स्पोर्ट शाहपुर A टीम द्वारा, जिसमें आइकॉन प्लेयर अजय पाटिल का महत्वपूर्ण योगदान रहा। 39 रनों की पारी खेली, रुपेश पाटिल ने 14 रन बनाए थे। किरण आक्रमण जारी रखते हुए, बहुत ही शांत खिलाड़ी है, बहुत कम बोलते भी है किरण पाटिल, लेकिन मैदान में गेंद के साथ एग्रेशन जरूर नजर आता है। स्ट्राइक योगेश के पास, अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास, स्विंग एंड मिस। गेंद में तब्दीली देखने को मिली और सफल गेंद. क्या जबरदस्त यावेळेस चेंडू टाकला गेला, गुड लेंथला चेंडू, वेगवान तेज तर्रार हाताळण्यात आला. योगेश कोर यावेळेस स्तब्ध झाला या चेंडूवरती, आणि चेंडूची लेंथ लाईन मात्र किरण पाटील वारंवार चेंज करतोय आणि त्याचा फायदा मात्र किरण पाटीलला निश्चितपणे प्राप्त झालाय. एक बार फिर से किरण लेफ्ट आर्म राउंड द विकेट, ओ नो बॉल का इशारा और बढ़िया प्रहार, लॉफ्ट कर दिया है एक्स्ट्रा कवर के ऊपर से, खूबसूरत चौका, बल्ले के बीचों बीच लेकर खेले थे और प्लेसमेंट बहुत ही सुंदर था। यहाँ पर गति में थोड़ा सा परिवर्तन करने की कोशिश की किरण ने, और बिल्कुल ओवर पिच गेंद थी। उनका फ्रंट फुट भी जो है वो पॉपिंग क्रीज के काफ़ी आगे लैंड हुआ था, जिसकी वजह से अंपायर ने नो बॉल घोषित किया है। नो बॉल पर चौका, अगली गेंद फ्री हिट। दफल कवरती 25 धाबा या फटक्यानं किरण पाटील
ओहो, फुल टॉस, फुल वसूल करण्याचा खऱ्या अर्थानं हा चेंडू होता. फुल टॉल वसूल करण्याची संधी देखील दिली गेली होती, परंतु वेगवान तेज तर्रार घोषित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रायबल होतो. एका धावेसाठी अगदी मुस्तफा शेख देखील हा चेंडूला कॅरी करू शकलेला नाही. अशा प्रकारचा वेगवान तेज तर्रार चेंडू किरण पाटीलच्या बात्यामधनं निघाला होता. जहाँ रफ्तार में बीट किया है वहाँ पर योगेश को फ्रीट का फायदा नहीं उठा पाए, केवल एक रन वो भी 22 के रूप में मिला है. स्कोर अब 26 रन 2 विकेटों के नुकसान पर. इस बार बल्ले के बीचों बीच लेकर ऑल अलोंग द ग्राउंड ड्राइव किया है, लेकिन सीधे फील्डर के पास लॉन्ग ऑफ पर सिंगल मिलेगा. बहुत बड़ी जिम्मेदारी आन पड़ी है इन दो बल्लेबाजों पर. एक अच्छी पार्टनरशिप उनको बनानी पड़ेगी. एक तो हम देखें तो शुरुआत अच्छी की है, खासतौर पर पवार ने भी चौका जड़कर शुरुआत की है. हालांकि इससे पहले दीपेश घोलप ने छक्का लगाकर शुरुआत की थी, लेकिन उसके बाद अगली ही गेंद पर आउट हुए. तो यहाँ पर विकेट पर प्राइस टैग भी लगाना पड़ेगा बल्लेबाजों को, रुकना होगा, रन्स बन सकते हैं. सुंदर ड्राइव, प्रोटेक्शन है, डीप एक्स्ट्रा कवर तैनात है भाऊ के रूप में. एक और सिंगल. आत्मविश्वास भरे शॉट्स खेल रहे हैं विजय पवार, जो कि अच्छे संकेत है मुरबाड 11 MUCC के लिए. स्कोर आगे बढ़ता हुआ 28 रन 2 विकेटों के नुकसान पर. तीसरे ओवर का खेल प्रगति पर. यहां से और 60 रनों की जरूरत है. बीस गेंदे 60 रन. डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतोय. रोशन वेकंडे येतोय चेंडूवरती, कलेक्ट करून थ्रो करेल. दरम्यान एक सिंगल घेतली जाते. मी म्हणेल प्रति ओव्हर तुम्हाला 2 ते 3 फटके मोठे खेळणं गरजेचं बनलंय, कारण एक पार्टनरशिप देखील बिल्डअप होणं गरजेचं आहे. आता मात्र जवळजवळ 19 चेंडूमध्ये 59 धाब्यांची गरज असताना तुम्हाला मात्र मोठे फटके खेळावे लागतील. नो बॉल पर चौका लगा, उसके बाद 4 लगातार सिंगल्स आए हैं और फिर से लगातार फुलर लेंथ की गेंदबाजी कर रहे किरण पाटिल. और ये स्लॉट में लगभग आ गई थी, लेकिन एलिवेट कर नहीं पाए क्योंकि रफ्तार ज़बरदस्त है किरण के पास. तेज़ बॉलर जब फुलर लेन पर डालते हैं तो उस गेंद के नीचे घुसकर उसको हवा में खेलना मुश्किल रहता है. एक और सिंगल और इसके साथ ही किरण पाटिल का स्पेल समाप्त होता हुआ. 3 ओवर की समाप्ति. स्कोर हुआ है 30 रन 2 विकेटों के नुकसान पर. बचे हुए 3 ओवर्स में 58 रनों की ज़रूरत मैच को जीतने के लिए मुरबाड 11 MUCC को. किरण पाटीलने चांगली गोलंदाजी केली आहे. अगदी जर बघायला गेलात तर त्याने मात्र रणनीती चोख ठेवली. चेंडूला मात्र पुढे ठेवायचं, शॉट चेंडू करायचा नाही आहे. गुड लेंथला चेंडू देखील पाहायला मिळाला, परंतु चेंडू मात्र पुढे ठेवण्याची संकल्पना ही चांगली राहिली आहे या ओव्हरमध्ये. 2 ओवर में सिर्फ 18 रन खर्च किए, सिर्फ इसीलिए क्योंकि जो टारगेट है वो काफ़ी बड़ा है. और मैच के दृष्टिकोण से हम देखें तो ये किफ़ायती स्पेल माना जा सकता है. विकेट ज़रूर नहीं मिला उनको, लेकिन चूंकि उन्होंने इकोनॉमिकल गेंदबाजी की है उस वजह से अब रिक्वायर्ड रेट काफ़ी बढ़ गया है. 19.33 रन प्रति ओवर के हिसाब से अब यहाँ से रन्स बनाने हैं. हर ओवर में 2-3 बड़े हिट्स जड़ने होंगे बल्लेबाजों को. काबिलियत ज़रूर रखते हैं दोनों भी बल्लेबाज, योगेश कौर और उनके साथ ऑल इंडिया आइकॉन प्लेयर विजय पवार. पवार को पावर दिखाना पड़ेगा. प्रीतम आए हैं आक्रमण पर. बॉलिंग चेंज. पहली गेंद बहुत ही शानदार, बिल्कुल जड़ में, बड़े शॉट का मौका दिया ही नहीं है. पहली गेंद पर सिंगल. प्रीतम चांगल्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो. रोशन वेखंडे कर्णधार आहे आणि त्याने मात्र ओळखलं की यावेळेस मात्र प्रीतम चांगल्या प्रकारची गोलंदाजी करू शकतो. त्याची निवड केली गेली आहे या षटकामध्ये आणि पहिला चेंडू काय जबरदस्त हाताळण्यात आला. ओहो, यावेळेस मात्र शॉर्ट चेंडू होता, फायदा घेतला गेलाय. आधी मिड विकेटच्या डोक्यावरनं रुपेश परडेच्या डोक्यावरनं हा चेंडू निघून गेला. सीमारेषे पार योगेश कौर यांच्या बॅटमध्ये निघालेला हा तडाखा षटकार. सख्त आवश्यकता है इस तरह के बड़े शॉट्स की मुरबाड 11 MUCC को. गति में बदलाव किया गया था, लेकिन लेंथ भी परिवर्तित हो गई. थोड़ा सा शॉट रख बैठे थे और अच्छी तरह से उसको परखते हुए ये फ्रंट फुट से लगभग वो शॉट खेला गया. उन्होंने बड़े ही अलग तरीके से, आपने देखा जिस तरह से हेलीकॉप्टर शॉट खेले जाते हैं, कुछ उसी तरह से बल्ला भी अंत में घुमाया था, लेकिन बढ़िया संपर्क था. फुलर लेंथ इस बार ड्राइव करने का प्रयास पूरी तरह से चूक गए और काफ़ी निराश है, अपने आप से ही खफा है बल्लेबाज योगेश कौर. जो किरण पाटिल देखिए उनके 38 में भी खड़े हैं और जानते हैं कि जो आगे गेंदें रही है वो अच्छी रही है, सफल गेंदें रही है, और वही कुछ कान मंत्र देते हुए भी. समीकरण 15 गेंदे और 51 रन. अक्रॉस द लाइन अच्छी टाइमिंग है, लेकिन फील्डर से दूर खेल नहीं पाए. डीप मिड विकेट मौजूद है.
सिर्फ 1 रन मिलेगा। सिंगल डबल से गेंदबाज को बिल्कुल भी कोई ऐतराज़ नहीं होगा, इस समय कोई समस्या नहीं होगी, क्योंकि सिंगल डबल से केवल स्कोरबोर्ड को चलता रख सकते हैं बल्लेबाज। और 100 बातों की एक बात यह है कि अब ओस चाटने से प्यास बुझने वाली नहीं है MUCC की। चाहिए बड़े हिट्स, 14 गेंदों में 50 रन चाहिए। हो 14 चेंडूमध्ये 50ची गरज असताना काय कमालीचा चेंडू हाताला गेला आहे. जाणतो की महत्त्वाचे 2 चेंडू राहिले आहेत. या 2 चेंडूवरती देखील फटका मारू देणार नाही आहे, कारण या 2 चेंडूवरती मोठे फटके येणं म्हणजे थोडंसं गेम कुठेतरी मुरबाडच्या पक्षामध्ये जाण्याची देखील संभावना होती, परंतु चांगला चेंडू राहिला आहे. या ओव्हरमधला शेवटचा चेंडू घेऊन जाईल प्रीतम, आणि प्रीतमने षटक मात्र अगदी तंतोतंत पालन करून हाताळलंय. ओहो, यावेळेचा खराब चेंडू, शॉर्ट अँड पूल, सक्सेसफुल, वंडरफुल, धर्मवीर चषकामधला ठोकलेला हा षटकार. कहते हैं कि जो चीज़ बिगड़ी नहीं है उसको बनाने का प्रयास नहीं करना चाहिए। आपने देखा कि फुलर लेंथ पर जब डाल रहे थे तो कहीं ना कहीं बल्लेबाजों को थोड़ा खामोश रख रहे थे, लेकिन 2 गेंदें इस प्रकार की उन्होंने स्लोअर डाली, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेंथ रही, वहां पर बड़े प्रहार किए हैं बल्लेबाजों ने। इससे पहले योगेश ने छक्का जड़ा था और आखिरी गेंद पर सिक्सर योगेश पवार के विजय पवार के बल्ले से। अब 12 गेंदों में 44 रन चाहिए। NP स्पोर्ट्स शाहपुर A टीम ने भी इम्पैक्ट प्लेयर का इस्तेमाल किया है। सौरभ मैदान में आए हैं अख्तर शेख की जगह। 12 गेंदे 44 रन, ये कठिन चुनौती जरूर है, लेकिन बल्लेबाजों का प्रयास जारी है और दोनों बल्लेबाज सेट होते हुए नजर आ रहे हैं। 14 पर बैटिंग करते हुए योगेश, 13 पर खेल रहे हैं विजय पवार। विजय ने 6 गेंदें खेली है, 9 गेंदों का सामना योगेश ने किया है। तो यहाँ पर स्ट्राइक रेट इंपॉर्टेंट है, स्ट्राइक रेट को बढ़ाना पड़ेगा। अब 22 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने, 4 ओवर्स में आपने जितने बनाए उतने ही 2 ओवर्स में चाहिए। 44 बने हैं, 44 और चाहिए। 12 चेंडू 44चं समीकरण असताना तुम्हाला मात्र प्रति ओव्हर 22च्या सरासरीने धावा करायच्या असताना तुम्हाला ओव्हरमध्ये 2 ते 3 फटके मोठे मारणं गरजेचं बनलंय. आणि निश्चितपणे स्ट्रायकिंगवरती असलेला फलंदाज योगेश कोर याच्या बॅटमध्ये देखील फटके आलेत, परंतु तुम्हाला मात्र रोशन वेखंडे पाहायला मिळतोय. स्वतः कर्णधाराने जबाबदारी घेतली आहे. जबाबदारी घेणं म्हणजे क्रिकेट आहे खऱ्या अर्थानं, आणि यावेळेस कर्णधार स्वतः सांगतोय रोशन वेखंडे की जबाबदारीचं षटक हाताळण्यासाठी मी तैयार आहे. चला, जास्तीचा वेळ मात्र घेऊ नका. देखिए 5 मिनट के भीतर आपको ये 5वां ओवर कंप्लीट करना है, अधिक समय नहीं लिया जा सकता है। रोशन वेखंडे दाहिने से ओवर द विकेट, फ्लाइट दिया, फुल टॉस, स्विंग कर दिया गेंद को ऑन साइड में, डीप स्क्वायर लेग के ऊपर से 6 रन। बहुत अच्छी शुरुआत इस ओवर की मुरबाड 11 के लिए। हवा देने की कोशिश की थी उस गेंद को, गेंद पिच ही नहीं करा पाए और उस गेंद की हवा निकालते हुए बल्लेबाज योगेश। जैसे ही बड़ा हिट लगा है, किरण पाटिल कैप्टन के पास पहुंचे हैं, प्रीतम पहुंचे हैं, जो 2 मुख्य गेंदबाज भी है और कैप्टन से ज़रूर चर्चा कर रहे हैं। थोड़ा सा कान मंत्र दिया होगा किरण पाटिल ने। किरण का अनुभव बड़ा है, आपने देखा है उनको स्वर्गीय रतन बुआ पाटिल स्मृति चषक में भी अच्छा प्रदर्शन करते हुए। देश के कई कोनों में जाकर क्रिकेट खेली है उन्होंने। उम्र कम है लेकिन अनुभव काफ़ी अच्छा है किरण पाटिल के पास। लेकिन जो कुछ करना है वो तो गेंदबाज रोशन को करना है। अब दबाव उनके ऊपर है। पहली गेंद पर छक्का लग चुका है, 11 गेंदों में 38 चाहिए। अगली गेंद ओवर द विकेट, घुटना नीचे टेका और गेंद को बाउंड्री की तरफ फेंका, लेकिन जबरदस्त कैच, किरण पाटिल कमाल करते हुए लाजवाब कैच और विकेट का पतन। काय जबरदस्त कमालीचा कॅच घेतला गेला. फील्ड सेटअपमध्ये थोडासा बदलाव पाहायला मिळाला. किरण पाटीलला बाहेर घेतलं गेलं 30 यार्डमधनं आणि विजय पाटील आतमध्ये गेला, आणि त्यानंतर फटका खेळल्यानंतर किरण पाटीलने झेल घ्यावा, म्हणजे जणू काय संकल्पना केली गेली, चेंडू त्या ठिकाणी ठेवला जावा, झेल माझ्याकडे यावा, मी कॅरी करावा आणि विकेटचं पतंग निश्चितपणे योगेश कोर यावेळेस मैदानाच्या बाहेर जात असताना पाहायला मिळतोय. अच्छा प्रयास रहा योगेश कोर का, ओपन करने आए थे और शुरुआत उतनी अच्छी रही नहीं। खासतौर पर हम देखें तो पावर प्ले के भीतर ही 2 बल्लेबाज आउट हुए थे, ज़्यादा रन्स बने नहीं थे, लेकिन ज़रूर कोशिश की उन्होंने और ये स्ट्रोक भी उनका बुरा नहीं था। एक लम्हे के लिए मुझे लगा कि शायद गेंद मैदान के बाहर जाएगी, लेकिन किरण की जितनी तारीफ की जाए उतनी कम। शानदार रनिंग कैच, वो भी बाउंड्री लाइन के बिल्कुल करीब। थोड़ी भी चूक हो जाती तो वहाँ पर 6 रन्स मिल सकते थे बल्लेबाज को।
सर जेव्हा सरळ कॅच घ्यायला येतो त्यावेळेस मात्र सोपा असतो, परंतु तुम्हाला अक्रॉस द लाईन ज्या वेळेस धावावं लागतं बाउंड्री लाईनला, त्यावेळेस झेल गेलं थोडंसं कठीण देखील असतं, डिफिकल्ट असतं, परंतु तो कठीण झेल किरण पाटिलनं सोपा केला आहे. नए बल्लेबाज कुणाल आए हैं नंबर 5 पर। मैच में अभी भी काफी जान बची हुई है। 10 गेंदों में 38 रन चाहिए मुरबाड 11 MUCC को। रोशन एक बार फिर से चले दाहिने से ओवर द विकेट। बढ़िया गेंद इस बार लो फुल टॉस, बल्ले का बाहरी किनारा और सीधे स्लिप फील्डर के पास, कोई रन नहीं। समीकरण थोडंसं वाढत चाललंय, आता मात्र बॉल कमी झालेले पाहायला मिळत आहेत. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि या 9 चेंडूमध्ये 38 धावांचं लक्ष्य आता मात्र कंप्लीट करावं लागेल मुरबाड 11 MUCC संघाला. उडवलाय चेंडू ऑन साईडला, यावेळेस किरण पाटील आहे, चुकी करणार नाहीये, गॅदर झालाय झेल. यावेळेस मात्र आल्या पावली परतीच्या प्रवासाला फलंदाज कुणाल राव. बैक टू द पवेलियन. किरण पाटिल ने भले ही विकेट नहीं लिया, लेकिन ये 2 कैचेस जो लपके हैं, जितनी भी सराहना की जाए उतनी कम। ये भी आसान नहीं था, फिर से वो बाउंड्री लाइन के करीब थे, इस बार अपनी बाई तरफ चले गए थे और बहुत ही ज़बरदस्त कैच। कुणाल शून्य का चश्मा पहनकर पेविलियन में लौटते हुए बैकफुट पर कही जा सकती है अब मुरबाड 11 MUCC टीम। स्कोर हुआ है 50 रन, विकेट गिरे हैं 4, लेकिन समीकरण बहुत कठिन है। सिर्फ 8 गेंदें बची है, 38 रन अभी भी चाहिए। सिक्सर के साथ शुरुआत हुई थी इस ओवर की, लेकिन उसके बाद अच्छी वापसी करते हुए कैप्टन रोशन वेखंडे, 2 विकेट्स उनके खाते में। नक्कीच 12 चेंडूमध्ये 44ची गरज असताना एक फटका आला होता. तदनंतरचे 3 चेंडू रोशननं कमालीचे हाताळले, 2 विकेट्स देखील प्राप्त केल्यात, कमबॅक करून दिले संघाला. 8 चेंडू 38 धावांचं लक्ष्य. यश मोरे यावेळेस स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळत होता. जयेश मोरे बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू मात्र घोषित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय, एक सिंगल धाव मिळेल. बढ़िया गेंदबाजी भी हो रही है, फील्डर्स का ज़बरदस्त साथ मिल रहा है, इसीलिए जीत की तरफ बढ़ती हुई नजर आ रही है टीम NP स्पोर्ट शाहपुर ए। अब 7 गेंदों में 37 रन चाहिए, स्ट्राइक विजय पवार के पास। विजय पवारला या चेंडूवरती फटका खेळावा लागेल. ड्राइव किया गेंद हवा में, सामने है फील्डर, वाइडिश लॉन्ग ऑफ पर, कोई गलती नहीं और आखिरकार विजय पवार भी आउट होकर पेविलियन में लौटते हुए 5वां विकेट गिरता हुआ मुरबाड 11 MUCC का। तारीफ करावी लागेल रोशनची, वेखंडेची, ज्या पद्धतीनं त्यानं गोलंदाजी केली आहे. निश्चितपणे मोठे फटके मारण्याचा प्रयत्न, परंतु त्या फटक्यावरती त्यानं मात्र फलंदाजांना खऱ्या अर्थानं फसवलंय असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण तब्बल 3 विकेट्स या ओव्हरमध्ये रोशन वेखंडेने घेतल्या आहेत. जबरदस्त ओवर, बहुत ही कामयाब ओवर समाप्त होता हुआ कप्तान रोशन का। 5 ओवर की समाप्ति पर रन संख्या 51, 5 विकेटों के नुकसान पर। चेसिंग कंपलसरी है, 6 गेंदों में 6 छक्के लगते हैं तो स्कोर्स लेवल हो सकते हैं, मैच टाई हो जाएगा। 6 गेंदों में 37 चाहिए जीतने के लिए। इस टूर्नामेंट में 6 गेंदों पर 6 छक्के हम देख चुके हैं। पहले दिन अक्षय अधिकारी ने वो कारनामा किया था, अलग अलग गेंदबाजों के विरुद्ध वो 6 छक्के उन्होंने जड़े थे। 3 विकेट्स एक ही ओवर में। रोशन ने गति बिल्कुल भी नहीं दी, उनकी कोशिश यही रही कि धीमा डालेंगे और बल्लेबाज को अतिरिक्त प्रयास करना पड़ेगा छक्का लगाने के लिए, जिसमें बल्लेबाज कहीं ना कहीं असफल रहे हैं। सिर्फ 6 रन पहली गेंद पर आए थे, उसके बाद एक सिंगल, 7 ही रन खर्च किए। मुरबाड 11 टीम को 2 रनों की पेनल्टी घोषित की जा रही है। योगेश कौर, आप नीचे बैठे हो, आपको कुर्सी पर बैठना है। देखिए पहले ही ये सूचना दी गई थी मैच शुरू होने से पहले, जो कुर्सियां डगआउट में रखी गई है उनका आपको यूज करना है, नीचे आपको बैठना नहीं है। सैंतीस बनाने थे, अब 39 बनाने पड़ेंगे। औपचारिकताएं शेष। सौरभ के हाथ में गेंद, अच्छे पोजीशन में आकर पुल किया है, लेकिन डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है। जबरदस्त प्रदर्शन इस मैच में NP स्पोर्ट शाहपुर ए टीम का। नीलेश पाटोळे FM टीम बल्लेबाजों ने अच्छा कार्य किया, खासतौर पर अजय ने जो पारी खेली, और कहीं ना कहीं मैं समझता हूँ कि मुरबाड 11 ने गलतियाँ की, कैचेज जो ड्रॉप हुए वो बहुत भारी पड़े हैं। हेलीकॉप्टर उड़ाया है बॉलर के ऊपर से, ओहो कमाल का एफर्ट, इसे कहते हैं 100% कमिटमेंट। कप्तान उदाहरण देकर नेतृत्व करते हुए रोशन वेखंडे। जानतायत की
या सामन्यामध्ये वर्चस्व प्रस्थापित झालं आहे आणि तरी देखील एफर्ट काय लाजवाब सांगतायत की तुम्ही मॅच निश्चितपणे जिंकताय, परंतु तुम्हाला तो चेंडू रोखणं गरजेचं. कर्णधाराचा खऱ्या अर्थानं हा एक चांगला संकल्प पाहायला मिळाला. यावेळेस मात्र ट्रिपल अचित होतोय. फलंदाज जयेशला माघारी परतावं लागेल. यू मिस, आय डेफिनेटली हिटेड यावेळेस सांगत असताना गोलंदाज षटक क्रमांक अंतिम हाताळतोय आणि कमी वयाचा हा गोलंदाज पाहायला मिळतोय, परंतु वेग अगदी भन्नाट पाहायला मिळतोय. तेज तर्रार आणि लेंथ लाईन अचूक पाहायला मिळते. NP स्पोर्ट्स संघाची संपूर्ण संघाची तारीफ करावी लागेल. ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली, महत्त्वाच्या विकेट्स टिपल्या गेल्या. जितूला देखील लवकरात लवकर आऊट करण्यामध्ये गोलंदाजांना यश प्राप्त झालं. तदनंतर आलेला दीपेश याला देखील माघारी परतावं लागलं. नक्कीच योगेश कोहर मात्र बरेच चेंडू खेळला, परंतु तो देखील तितकीशी चांगली फलंदाजी करू शकला नाही आहे. 20 वैयक्तिक खेळांवरती तो देखील बाद झाला आणि संपूर्ण मुरबाड संघाला यावेळेस मात्र थोडंसं नमवत असताना NP स्पोर्ट्स ए संघ या संघामध्ये जबरदस्त गोलंदाजीचा भरणा आणि त्या भरणाचा खऱ्या अर्थानं यावेळेस पुरेपूर उपयोग देखील अगदी ज्या क्षणाला गोलंदाजीसाठी निवड केली गेली त्या गोलंदाजानं कामगिरी चांगली करून दाखवली. तो असेल नन्नू पाटीलला आपण गोलंदाजीवरती पाहिलं नाहीत, त्याला देखील थांबवलं होतं. एक चांगला गोलंदाज आहे, परंतु त्याला मात्र गोलंदाजीसाठी पाचारित करण्यात आलं नाही आहे. कलेक्टिव बॉलिंग एफर्ट रहा है. सबसे महंगा ओवर चौथा ओवर इस पारी में, जिसमें 14 रन आए थे. गेंद हवा में, फील्डर उसके नीचे डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर. एक और विकेट का पतन. थोड़ी उछाल लेती हुई, घूमती हुई गेंद थी. उसको बल्लेबाज ने भी घुमाया जरूर, लेकिन फील्डर को क्लियर नहीं कर पाए. डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर बाउंड्री थोड़ी सी लंबी उस दिशा में. अच्छा कैच. तो खेल के तीनों भी विभागों में हम देखें तो NP स्पोर्ट्स शाहपुर ये टीम आगे रही है, चाहे उनकी बल्लेबाजी की हम बात करें, गेंदबाजी की बात करें या फिर क्षेत्र रक्षण की. और क्षेत्र रक्षण मुझे लगता है कि दोनों टीमों के बीच का बहुत बड़ा फासला रहा है. यदि अजय पाटिल के कैचेस शुरुआत में लपके जाते तो शायद इतना बड़ा स्कोर ना बनता. हालांकि ये सब अब अगर मगर की बातें है. अगली गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट. फुलर लेंथ, बॉटम एज. विकेट कीपर ने गेंद को रोक दिया है और इसके साथ ही मैच समाप्त होता हुआ मैच को जीत लिया है NP स्पोर्ट्स शाहपुर ए टीम ने. मेनी कॉन्ग्रेचुलेशंस NP स्पोर्ट्स ए एंड हार्ड लक मुरबाड 11 MUCC. लेकिन एक और मौका मिलेगा मुरबाड 11 MUCC को. इसके बाद अब दूसरा मैच शुरू होगा. NP स्पोर्ट्स शाहपुर बी बनाम ध्रुव वॉरियर्स किनवली. टॉस को जीता है ध्रुव वॉरियर्स किनवली टीम के कैप्टन ने. माइटी महेंद्र मागे इस टीम से खेलते हुए नजर आएंगे एज एन आयकॉन प्लेयर. नक्कीच सर, कुठे ना कुठे थोडासा विचार विनिमय करण्यासाठी भाग पाडलं आहे क्षेत्ररक्षकांनी. कारण विजय पाटीलचा झेल सुटले आणि ते 2 झेल सोडल्यानंतर त्यांनी तब्बल 39 धावांची जबरदस्त खेळी केली आणि ती खेळी कुठेतरी तुम्हाला दुखवणारी आणि निश्चितपणे त्या 2 क्षेत्ररक्षकांनी ज्या चुका केल्या त्या चुका कुठेतरी भोगाव्या लागल्यात. याकडे संपूर्ण लक्ष मुरबाडकरांचं देखील असेल. तर निश्चितपणे या मॅचचा हिरो ठरला आहे, ज्यानं मात्र अफलातून फलंदाजी करत असताना 12 चेंडू 39 धावांची जबरदस्त खेळ केली. त्यामध्ये 5 षटकार आणि 2 चौकार हे पाहायला मिळाले. तर अजय पाटील आपण यायचंय मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द हिरो, ऑल इंडिया आयकॉन प्लेयर